श्री स्वामी समर्थ. 8 मार्च शुक्रवार माघ कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्र म्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते, पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपासना करतात. शंकरांना अभिषेक, लघु रुद्र, महारुद्र करतात. बेलाचे पान भक्तिभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महत्त्व सांगणारी कथा सुरेख आहे. ती कथा अशी आहे. महाशिवरात्र कथा. एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करत होते. काही ओम नमः शिवाय असा जप करत होते. ते पाहून तो हसला आणि चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिव उपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला. त्याच्या समोर पानाच्या झुमके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते, म्हणून त्याने ती पाने तोडली खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती. त्या बेलाच्या पानाचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातातून नकळत शिव उपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तिथे पाणी पिण्यासाठी आलं. व्याध्याने आपल्या तिरका मारत सज्ज करून तो एका हरणीवर नेम धरला. हरणीला चाहूल लागली. ते सावध झाली आणि कळकळून व्याध्याला म्हणाली, हे व्याधा, थोडा थांब. मला आता मारू नकोस. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. मला त्यांना भेटून दे. मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार. हे ऐकून व्याध्या जोराने हसला आणि म्हणाला, वाह, काय पण सांगते आहे. म्हणे ती परत येईल. हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काय मूर्ख नाही. असे माझी पोरबाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू? व्याध्या, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम वाटते तसे मलाही नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊन दे. हरीण पुन्हा कळकळून म्हणाली. व्याध्याला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावर तिची वाट पाहत बसला होता. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याचा उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरणे आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याध्याला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मनात विचार करू लागले. त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्याचप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनेच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतात. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याध्याला आणि हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मुग्र नक्षत्र दिसते. त्याच्या शेजारी व्याध्याची एक तेजस्वी चांदणी ही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे, अशी ही कथा. शिव ही ज्ञानाची देवता आहे. त्याच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेल्या भगवान शंकर आपल्या समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करणारी, जीवनास निश्चिंत उंचीपर्यंत पोहोचवले पाहिजे. कल्याणाचा मार्ग कठोर अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी चढणी चढावी लागतात. कठीण साधनाशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्या रोजच्या समस्या गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही. समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृत सर्वजण प्यायले, परंतु विष निघताच सर्वजण पळाले. त्यामुळे सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकराने पिऊन टाकले. अमृत पितो तो देव, विषपाशन करतो तो महादेव. म्हणून भगवान शंकराला नीलकंठ म्हणतात.